नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कातकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी मूळ यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. डायरेक्ट तुम्हाला मोटोव्लॉगच्या सेटअपमध्ये भेटलो आहे मी, कारण थोडासा हलकासा पाऊस होता सकाळी. स्टार्ट करता चालत नाही व्लॉग आपल्याला. घरून निघालो आहे, दादरपर्यंत आपण पोहोचलो आहे. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे विसापूर फोर्ट. लोहगड आणि विसापूर ही जी गडजोडी आहे बाजूबाजूलाच आहे. तिथे आपण लोहगड ऑलरेडी केलेलं आहे. आता आपण आज चाललो आहे विसापूरला. तर सकाळचे 7:29 आले, म्हणजे 7:30 वाजले आहेत. 7:30 वाजता आपण निघालो आहे. ॲक्च्युली हे 3 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. जवळजवळ 125 किलोमीटर आहे मुंबईपासून. तर आपण 3 तासाच्या आतमध्ये आपण तिथे पोहोचूच. त्यानंतर आपण गड एक्सप्लोअर करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, कारण खूप सुंदर असं वातावरण त्या बाजूला असणार आहे. कारण गडांवर तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच प्रमाणे चांगला एकदम फॉग असतो. वातावरण सुंदर असतं कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. सो चला तर मग कंटिन्यू करूया आपण आता व्लॉग. हा दादर क्रॉस करतो आहे मी. तुम्हाला डायरेक्ट वाशीच्या पुढे भेटेन आता पुन्हा, किंवा मग डायरेक्ट आपण जिथे जो रायडर्सचा हॉल्ट आहे, आपण प्रत्येक रायडर जिथे थांबतो तिथे भेटू आपण ना जस्ट पोचतो आहे कळंबोली, म्हणजे रायडर्सचा जंक्शन पॉईंट, मीटिंग पॉईंट. त्या मीटिंग पॉईंटला आपण भेटतो. एक 5 मिनटं आपण थांबू इथे. थांबून नंतर मग पुढे जाऊ. इथे बरीचशी गर्दी आहे. जागा बघूया आपण गाडी थांबवायला. ओके, इथून आपण पुढे जाऊया. इथे गाडी थांबूया. चलो. बरं, आता इथून 5 मिनटं थांबून आपण निघणार आहे. बरं, आपण कळंबोलीवरून निघतो आहे जस्ट आता. पहिला मुंबईवरून निघाल्यानंतर हा पहिला स्पॉट. आपण जर रोड बघितला तर वाशी लागलं पहिलं. वाशीवरून कळंबोली, कळंबोलीनंतर आता लोणावळा खंडाळा घाट मधला रोड आहे सगळा. खूप सुंदर रोड आहे तो. त्याचा पण आपण अनुभव घेतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवलाच आहे तो रोड. पण पावसाळ्यामधला थोडं जरा वेगळी अनुभूती असते याची. सो तो रोड पण बघूया आपण. लोणावळा खंडाळ्यानंतर मग तो घाटामध्ये आपण गेल्यानंतर मग त्याच्या पुढचा रोड लागतो, जो आपण डायरेक्ट जातो मळवली स्टेशन. मळवली स्टेशन हे विसापूर आणि लोहगडाचं ज्यांना ट्रॅव्हलिंग करतात, ट्रेनने ट्रॅव्हलिंग वगैरे करतात, त्यांच्यासाठी मळवली स्टेशनला उतरून तिथून तो ट्रेक आहे. तो ट्रेक मला वाटतं जवळजवळ अर्धा पाऊण तासाचा असू शकेल. जर लोहगडावर जायचं असेल तर तिथपर्यंत जायला लागतं. बराच मोठा पाऊस आला बघा. हा आपण हायवेलाच आहे इथे. हा आपला ऐरावत, म्हणजे आपली गाडी. टॉप बॉक्स लावला आहे. माझा पिलियन सोहम. अशी का आपली गाडी दिसते. धूर यायला लागला गाडीतून ऑलरेडी, कारण मी थोडंसं हे लावलं आहे. त्यामुळे ना ब्लॉक होते पूर्ण हवा, गरम हवा ब्लॉक होते. थोडं जरा काच पुसायला लागेल. काच बरीच खराब झाली आहे. गोप्रोची काच पण कशी आहे कुणास ठाऊक, बघतो जरा. मला वाटतं गोप्रो पण थोडा जरा भिजला आहे. घाटाला आपण सुरुवात केली. एक नंबर. कंटेनर बाजूला हो बाबा तू. चल, तुला बाजूला केलं मी. अप्रतिम असं सौंदर्य खंडाळा घाटाचं. पूर्ण पब्लिक आले इकडे. आपण एका ठिकाणी थांबूया ब्रिजवर. इथे थांबूया थोडा वेळ की वरती जाऊया? हां
पुढे बघा अजिबात काय दिसत नाहीये, पूर्ण फॉगच फॉग आहे. गाड़ी कैसे चलाएंगे रे बाबा. ओहो आपण पोचलो आहे विसापूरच्या बेस विलेजपर्यंत. इथून आपल्याला ॲक्च्युली आतमध्ये जायचं आहे. आता हा रोड कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे पहिलं विसापूरचा. हा इथून आतमध्ये रोड गेला आहे राईट हँड साईडला. थोडा ऑफ रोडिंगचा आहे पण आपल्याला जायला लागेल इथून आतमध्ये. आणि नंतर पुढे तिथे पार्किंग आहे, तिथे आपण पार्क करायची गाडी. इथे काय नाश्ता वगैरे काय असेल तर आपण घेऊया, त्याच्यानंतर पुढे चालत जाऊया. आतमध्ये सुद्धा हॉटेल आहे पण बघूया तरी पण इथे काय आहे का. इथे आपण वडापाव घेतलेत ॲक्च्युली. दुसरा तर इथं पुढे काय असेल का माहीत नाही खायला. आणि हा रोड पूर्ण ऑफ रोडिंगचा आहे. आपण प्रयत्न करणार आहे जायचा. पिलियन पण आहे ॲक्च्युली सोबतीला, त्यामुळे थोडासा दिक्कत आहे. ट्राय तर करणार आहे पूर्ण जायची वरती. गाडी फक्त पडली नाही पाहिजे, हा फक्त एक त्याच्यामधला मोठा उद्देश असणार आहे. काय बोलतो. हां असाच रोड आहे सगळा. बरं तिथून निघालो ॲक्च्युली. चिखलामधून निघालो की काय प्रॉब्लेम नाही. खड्डे कपार इथनं जाता येतं. जशी कोथळीगडला जसा तो पूर्ण ह्याचा पॅच होता जाड लाल मातीचा, तो पॅच थोडा डिफिकल्ट होता कारण गाडी आतमध्ये पूर्ण जाम होऊन जायची. हा थोडा खडबडी पार्ट आहे पण ठीक आहे, गाडी जाईल वरती. कारण एकदा मी ऑलरेडी गाडी घेऊन इथे आलेलो आहे ह्याच ठिकाणी. पण ते पावसाचे दिवस नव्हते, उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे चिखल नव्हता. लेट सी कुठपर्यंत जाते गाडी. बापरे सरकते गाडी. सावकाश सावकाश गेलेलंच चांगलं. पूर्ण खड्डे मोठे मोठे खड्डे झालेत, चिखल साठले पूर्ण. काही जण गाडी लावून आपली चालत चाललेत. आपण गाडी घेऊन चाललो. मागे टॉप बॉक्स आहे, नवीनच लावले टॉप बॉक्स आहे बाबा. व्यवस्थित जाऊ दे किल्ल्यापर्यंत. ठीक आहे बऱ्यापैकी आहे. खालचा थोडा खडबडीत होता रस्ता, हा रस्ता थोडा ठीक आहे, सरकतो आहे. ठीक आहे. आता इथून कुठल्या बाजून जायचं, आपण लेफ्टने जाऊया. गाडी अडकू दे नको बस. सॉरी, सरकते गाडी सरकते. हे बघा डायरेक्ट पाण्यातून घेऊन जाऊया. खडक असले तर आपल्याला परवडेबल आहे, चिखल हा परवडेबल नाही आहे. हा ठीक आहे, नॉर्मल रोड आहे थोडासा. आपण आपल्या विसापूरच्या बेस विलेजपर्यंत पोचलेलो आहे. सर्व ठिकाणी स्टॉल आहे ते. इथे बुट्टे बिट्टे बिस्किट्स सगळं आपल्याला मिळणार आहे. कोपऱ्यातल्या स्टॉलवर आपण जाणार, ते थोडंसं खाणार, आपलं ड्रेसिंग चेंज करणार, पूर्ण बाईक एका बाजूला लावणार आणि त्याच्यानंतर आपण निघणार टुवर्ड्स किल्ल्याकडे. सकाळचे 10 वाजून 48 मिनिट झालेत 50. आपण जवळजवळ 7-7:30च्या आसपास आपण निघालेलो. आता इथे गाडी लावायला जागा बघूया, इथे कुठे लावू शकतो आपण गाडी.
त्या बाजूला लावूया गाडी. इथे गाडी लावूया आपण. गेल्या वेळेला पण मी इथेच लावलेली गाडी. ठीक आहे, चला. सोम उतर, चला. हे मिसावा मॅगी पॉईंट आहे इथे. हे हॉटेल आहे आणि एक इथे हॉटेल आहे. मला वाटतं दोन्ही पण सेम आहेत. हा पण विसावा फूड आहे, विसावा मॅगी पॉईंट आहे. थोडासा नाश्ता करून आपण इथून निघूया. चला तर एक 4-5 मिनटामध्ये आपण भेटूया पुन्हा पूर्ण आपल्या गणवेशामध्ये, ट्रेकिंगच्या गणवेशामध्ये. नमस्कार मित्रांनो, आपण पोचलो आहे विसापूर फोर्टच्या बेस विलेजपर्यंत. ॲक्च्युली बेस विलेज नाही आहे. या बाजूला जो रस्ता गेला आहे या बाजूला आहे मालेगाव म्हणून एक बेस विलेज आहे पण ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे. हा रोड इथून गेला वरच्या बाजूला जो आपल्याला पोहोचवतो विसापूर फोर्टला. आपण आपली गाडी इथे पार्क केली आहे. हे आपण इथे गाडी पार्क केली आहे. हे आहे विसावा हॉटेल. इथे जस्ट नाश्ता करतो आपण. तो अजून नाश्ता करतोच आहे. नाश्ता करून आपण आता या रूटने वरती जाणार आहे. मी तुम्हाला सर्व टोटल दाखवेनच. त्याच्या व्यतिरिक्त इथे वन विभागाने काही नोटीस लावलेली आहे. ती नोटीस वाचा, कारण याच्यामध्ये सदर परिसरात आढळणारे विषारी साप किंवा वन्य प्राणी वगैरे यांची सगळी पूर्ण माहिती दिली आहे. ती वाचून आपण पुढे जाऊ शकतो. तर आपण एक 5 मिनिटांमध्ये ट्रेक आता पुन्हा चालू करूया. आजचा नाश्ता आला आपल्या इथे. मुंबईवरून आणलेली आपली कॉफी. कोण तू घेणार आहेस ना? आणि इथे आहे गरमागरम कांदे भजी. तू घेऊन घे. बरं, वरती गेल्यानंतर मला काय काय पहिलं पहिले गेले ना 2 कोठे लागतील पाण्याचं, पिण्याच्या पाण्याचं. ओके. तिथनं थोडं 10 मिनिटं पुढे गेले ना मग राणीचा राजवाडा लागेल. ओके. तिथनं पुढं मग सरळ बोर्ड दाखवलेलं आहे मंदिराकडे जायला, महादेवाचं मंदिर. ओके. तिथनं खाली थोडंसं तिथे गेले ना विसरा फक्त पायऱ्या कुठे पाटण साईडचं. ओके. तिथूनच खाली जायला हां, लागेल. मग तिथनं थोडंसं असं तळं लागून होतं. आता पाणी आहे का नाही त्याला माहिती. तिथनं खाली गेलो ना मग तुम्हाला तर साईडला जायला हे रोड आहे असा. ओके. मग तिथनं तुम्हाला त्या पायऱ्या लागतील पाण्याच्या. पण मला समोरच जायचं आहे. हां, समोरच. अच्छा, गोल फिरायचं नाही ना? नाही त्या साईडला फिरायचं इकडं. मग जाती परत त्या पायऱ्यांच्या तिथे ना मोठा हनुमानाचं हे मूर्ती आहे. मूर्ती. ओके. तिथंच एक मोठी पण आहे. ठीक आहे, चला. थँक्यू. बरं, इथे मॅडमला मी यूट्यूबचं नाव पण देतो माझं. ॲक्च्युली काय, आपण आता इथून वरती चाललो आहे. त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. महादेवचं मंदिर, कोठी वगैरे, राजवाडे, नंतर मग पाटणचा जो दरवाजा आहे, जे तिथे पायऱ्या आहेत तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. मला वाटतं इंस्टाग्रामला वगैरे पण त्या बऱ्याच पायऱ्या फेमस झालेल्या आहेत. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. चला सुरुवात करूया आपण. विसापूर फोर्टसाठी सुरुवात केल्यानंतर आपल्याला पहिलं प्रथम इथे हा विसापूर फोर्टचा एक ॲरो दाखवलेला आहे आणि नंतर ह्या पायऱ्या आहेत. ही इथे एक कमान आहे. इथून आपल्याला वरती जायचं आहे. चल सोम. स्टार्टिंगलाच आपल्याला थोडा चढ लागतो. थोडं जंगल पॅचेस आहे हा. थोड्या काही ठिकाणी ना आपल्या दगडांवर शेवाळ जमा झाले. त्यामुळे चालताना सावकाशीच चालावं. 11:15 वाजता आपण ट्रेक चालू केलं आहे. सकाळी 7:30ला आपण घरातून निघालो, म्हणजे मुंबईवरून आपण निघालो. 1 तास झाला आपल्याला इथे तयारी करायलाच. मला वाटतं पहिलंच इथं स्टॉल आहे, खालती विसावा हॉटेल. त्याच्यानंतर हे पहिलं स्टॉल आहे. त्यामुळे तुम्हाला मका वगैरे मिळेल इकडे. हां, थोडे जंगल पॅचेस आहे पण पाऊस येऊन जातो आहे. पाच मिनटामध्येच ना आपल्याला इथे वरती आल्यानंतर इथे एक तळ आहे. बघू शकतो, हे इथे एक तळ आहे. इथे मला काहीतरी मिळेल आहे, कळून नाही ते काय ते.
थोडं बऱ्यापैकी खोल आहे पाणी ॲक्च्युली पाण्याने भरलं नाही थोडं हे पूर्ण इथून पुढे विसापूर फोर्टचा सगळ्यात महत्त्वाचा पॅच त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी दिसेल इथून वरती तुम्ही येताना हा ॲक्च्युली पायरी मार्ग होता असेल त्यावेळेला पण पूर्ण विस्तृत गेलं पायरी मार्ग आहे आणि पूर्ण पाणी येते खाली तिथून आहे तरी सुंदर खूप पण जर जास्त पाण्याचा प्रवाह असेल तर थोडंसं सांभाळून जायला लागेल या पायरी मार्गामध्ये आपण वरती झालं पायरी मार्ग नाही आहे खडकाळ मार्ग ॲक्च्युली हा पाऊस थोडा बेतातच आहे पाऊस नाहीच आहे ॲक्च्युली थोडासा पाऊस बेतात होता त्यामुळे पाणी एवढं आहे अदरवाईज तिथे पाणी खूप जास्त असतं त्यामुळे पावसाळ्यात जर मग विसापूर तुम्ही ट्रेक करत असाल विसापूर फोर्टचा जो ट्रेक करत असाल तर या मार्गाने आपण थोडंसं सांभाळून जावं पडता म्हणजे सांभाळून करायचं तसं उतरताना सुद्धा इथे थोडं सांभाळून घेत राहिलं कशी जाऊन बऱ्यापैकी क्राऊड आहे विसापूरला काही जण निघाले ते लेडीज 11:30 वाजता निघाले 11:30-12 वाजता या खालच्या बाजून आपण जर दरवाजाने वरती आलो म्हणजे दरवाजा होता तुटलेला असेल पायरी मार्ग म्हणजे तुटलेला पायरी मार्ग तर जर आपल्याला इथे लागते पहिली गुहा म्हणजे पाणी नसते जास्त आहे प्रयत्न करूया आपण जायचा कारण आजूबाजूला बराच मोठा क्राऊड आहे त्या क्राऊडमुळे काही ऐकायला येत नाही आजूबाजूला खूप जास्त हवा आहे ही एक पहिली लागली आपल्याला इथे गुहा या खालच्या बाजूला पाणी आहे गुहेमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे या बाजूला पण त्या बाजूला सुद्धा बघू शकतो आपण हे या बाजूला सुद्धा हे पूर्ण पाणीच आहे पण मला वाटतं उन्हाळ्यामध्ये वगैरे इथं राहण्याची सोय होऊ शकते इथं राहू शकतात आपण आता इथूनच पुन्हा बाहेर जाऊया आणि खालती कसं तर मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे त्या मुलीने आपल्याला आता पुन्हा मंदिराच्या टुवर्ड्स मंदिरा खालच्या बाजूने आपण वरती आलो एक गुहा होती गुहेमध्ये आपण जाऊन जस्ट ती खालची पायवाट आहे त्यानंतर हा इथून वरती भागाला इथून इथे ॲरो दाखवला आहे महादेव मंदिराकडे बघू शकता हा महादेव मंदिराकडे ॲरो दाखवला आहे या ॲरोने आपल्याला पुढे जायचं टुवर्ड्स महादेव मंदिर तर प्रथम आपण दर्शन घेणार महादेव मंदिराकडे जाऊन शंकर भगवानचं आणि त्यानंतर आपण तिथूनच पुढे जाणार आहे ॲक्च्युली खूप जास्त हवा आहे ना त्यामुळे आवाज पण येणार नाही मग याच्यामधून आपल्या गोप्रोमधून हा इथून रस्ता दाखवलेलाच आहे बघूया रस्ता शोधत जायला लागणार
खाली एरो होता टुवर्ड्स महादेव मंदिर. सोन चल ये. जास्त हवा आहे, पाऊस खूप कमी आहे पण हवा जास्त आहे. ओके. ॲक्च्युली विसापूर फोर्टचं पठार खूप मोठं आहे. आपल्याला पाटणच्या ज्या पायऱ्या आहेत त्या बाजूला सुद्धा जायचं आहे. म्हणजे ज्या पाटणकडून जो रस्ता वरती येतो तिथल्या पायऱ्या, म्हणजे जे यूट्यूबला तुम्ही बघत असाल किंवा रील्समध्ये तुम्ही बघत असाल त्या पायऱ्या खूप फेमस आहेत. तर त्या बाजूला सुद्धा जायचं आहे. तर प्रथम आपण दर्शन घेऊया महादेव मंदिराकडे. इथे आल्यानंतर असे 2 रस्ते दिसतात. हा एक रस्ता खालच्या बाजूला गेला आहे, त्या रस्त्याने आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. पण तो खालती जो ॲरो आहे तो पकडूनच आपल्याला इकडे यायला लागेल, तर आपल्याला बरोबर हा रस्ते मिळतील. अदरवाईज पूर्ण गोल फिरून यायला लागेल. या ॲरो नंतर आपण पुढे जायचं आहे टुवर्ड्स खालच्या बाजूला. आपण बरोबर चाललो. ॲक्च्युली हा दुसरा ॲरो महादेव मंदिराकडे, त्या ॲरोच्या इथूनच आपण वरती आलो. नंतर मग आपण खालची जी वाट होती त्या वाटेने आलो. हा ॲरो आहे इथे आणि इथून काय हो इकडे काय नाही, तो रोडच आहे, तिथे गेला रोड आहे. वरून आलो आपण असा. हां, इथून पण जाऊ शकता खालती. त्या बाजूला काय ते विचारत होते, पण आम्ही त्याच रोडने इकडे आलो आहे मंदिराच्या बाजूला जायला. आपण पोचलो आहे मंदिराच्या इथे. हे मंदिराचा आवार आहे. या बाजूला बघू शकता तुम्ही. इथे एक त्यानंतर एंट्री आहे वरती जायला. पूर्ण मंदिर बघू शकतो आपण. मंदिराचा परिसर आहे. हे 2 समोर नंदी आहेत. ते दीपमाळ आहे. पण तिकडून त्या बाजूला वरती जाऊया आता. तिकडून त्या बाजूला वरती जाऊया, गोल फिरून जाऊया आपण वरती. हे बाजूला मागच्या बाजूला त्याच रोडने आपण पुढे चाललो आहे. ॲक्च्युली ही इकडची पायवाट आहे. त्या पायवाटने आपण पुढे जाऊया. बघूया ह्या बाजूला अजून काय आहे ते. त्याच्यानंतर मग तो जो रस्ता गेला आहे पाटण साईडला खालती पायऱ्या, त्या बाजूला जाऊया. ॲक्च्युली विसापूरचं पठार बरंच मोठं आहे, त्यामुळे फिरायला जवळजवळ पूर्ण दिवस पुरणार नाही याच्यामध्ये. भयंकर जास्त हवा आहे. पाऊस अजिबात नाही आहे. रिमझिम पाऊस एक सर येते आणि लगेच निघून जाते. थोडंसं भिजवते निघून जाते. पण पाऊस खास असा पडला नाही आहे. सुरुवात आहे पावसाला. त्यामुळे हा अजून एक 15 दिवसानंतर किंवा महिन्याभरानंतर विसापूरच्या इकडे त्या पायऱ्यांवर वगैरे भयंकर पाणी असेल. सुसाट वारा, विसापूर फोर्टवर सुसाट वारा सुटला आहे. ऊन पडले आता ॲक्च्युली. हे यावर खाली आहे. खाली जायला रस्ता कुठून आहे? खाली पाण्याचा टाका आहे.
पाण्याची टाकी आहे ती. हे इथून तर सापू शकतो, निसरडी वाट आहे. हे बघ इकडून तो ह्या बाजून होतं. ते एक पाण्याचा टाका आहे, तिथे एक पाण्याचा टाका आहे, इथं टाका आहे पाण्याचं. आपण इथून जाऊया, आपण इथून खाली उतरूया. ये अरे यार, इथून जायला मिळेल का रस्ता? या जंगलातून जायचं आहे. बऱ्यापैकी मोठं पाण्याचं टाक आहे. बऱ्यापैकी मोठा बुरुज आहे. वरती आपल्या स्वराज्याचा फ्लॅग आहे. पावसाला ऑलरेडी सुरुवात झाली आहे. वाऱ्या हा जबरदस्त आहे जोरात. उतरायला आणि चढायला लाईन लागली आपली. ते बाई मेरी बुरुजावरून आपण खाली उतरून मला सरळ जायचं त्या पाटण साईडच्या ज्या पायऱ्या आहेत ज्या यूट्यूबच्या रील्सला किंवा इंस्टाग्रामच्या रील्सला जास्त फेमस आहेत, तिकडे आपण जाऊया. तर हा या बाजून आपल्याला पुन्हा रिटर्न जायचं आहे. पाटणच्या पायऱ्या माझा ट्रेक पार्टनर तिथे खाली पावसामध्ये पाऊस आला म्हणून थांबलेलं आहे. चलो आला माझा ट्रेक पार्टनर. तर आता आपण इथून डायरेक्ट पुढे जाऊया. त्या पायऱ्या करून आपण परतीच्या प्रवासात. पूर्ण किल्ला धुक्यात गडप झालेला आहे. अजिबात समोर काही दिसत नाही आहे. चालताना पण खूप मुश्किल होऊन जाईल. हे बघा बाजूला तुम्ही बघू शकता. पूर्ण धुका इकडे आणि वाऱ्याचा आवाज तर एवढा जोरात आहे, बापरे. या बाजूला जर पाणी असतं तर थोडंसं जास्त फोर्स असतं इथे. अजून पावसाळी सुरुवात असल्या कारणाने पाणी नाही आहे. हा एक रोड आहे खाली गेलेला. या पायऱ्या त्या खालच्या बाजूला. या पायरी मार्गावर फक्त एवढंच पाणी आहे. तिथे एक गुहा लागते आणि तिथे एक बजरंगबलीचं शिल्प आहे. एक सफेदान मावळीचं शिल्प आहे जे आतामध्ये कोरलेलं आहे. आणि ते खाली जाऊन येतं.
पाटणच्या इथून जो रस्त्यावरती आला तिथून आपण निघालो जस्ट आहे. हा या बाजूला रस्ता आहे. आता आपण जाणार आहे डायरेक्ट आपण जिथे गाडी पार्क केली तिथे. सो आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. खाली उतरताना बहुतेक आपण शूट करू एकदा की तो एकदा अनुभव बघूया की कसा आहे की त्या खडका रस्त्यातनं जर आपण उतरायचं असेल आपल्याला तर डिफिकल्ट आहे की इझी आहे ते एकदा बघूया आपण. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट भेटूया पार्किंगच्या जिथे आपण गाडी पार्क केली. मला वाटतं हा रस्ता आहे सोम या बाजूनी आहे. ॲक्च्युली काय बऱ्यापैकी धोका आहे. पायवाट तर मळलेली आहे इकडे पण उगाच चुकायला नको. बहुतेक हाच रोड असेल. पुन्हा आपण या पहिल्या गुहेचे आले. या बाजूला जो रस्ता आहे जिथून आपण खालून वरती आलेलो. तर आता आपण इथून थोडंसं शूट करूया खाली जाताना. बघूया जरा इथला खालचा प्रवास उतरतानाचा प्रवास कसा आहे तो. बघू शकता बऱ्यापैकी डीप आहे. एक पायच्या पाच पाय टाकला तर तो नमस्कार मित्रांनो, आपण गड उतरून खाली आलो आहे. ही आपली गाडी सकाळी पार्क जिथे केली ते आहे आणि हे आहे जे 20वा मॅगी पॉईंट. तर आता मधून 1:35 झाले आहेत. 1:10 आपण गड उतरायला सुरुवात केली. जवळजवळ अर्धा पाऊण तासामध्ये आपण गड उतरलो आहे. सकाळी 7:30 वाजता आपण घर सोडलं आहे. 7:30 ते 10:30पर्यंत आपण इथे पोहोचलो. 10:30 वाजता आपण ट्रेक चालू केला. टोटल पूर्ण गड फिरायला आणि वरती चढायला जवळजवळ आपल्याला 2.5 तास लागले. आता यामध्ये आपण पाहिलं काय तर प्रथम आपण महादेवाचं मंदिर, नंतर त्या महादेवाच्या मंदिरच्या इथेच दीपमाळ वगैरे आहे. पुढे आपण गेलो. एक बुरुज भेटला आपल्याला. बुरुज होता. बरेचसे तिथे वास्तू आहेत ज्या पडक्या अवस्थेमध्ये आहेत. मग ते राजवाडे पण असू शकतात. नंतर आपण पुढे गेलो ज्या बुरुजाच्या इथे जिथून तो आपला स्वराज्याचा फ्लॅग आहे तिथून पुन्हा आपण रिटर्न आलो. रिटर्न आल्यानंतर आपल्याला तिथे 2 तोफा ज्या खाली ठेवलेल्या आहेत त्या तोफा दिसल्या. तोफाच्या बाजूने आपण जर खाली गेलो तर तिथून तो रस्ता गेला आहे पाटण गावाकडे, जो इंस्टाग्रामला ज्या रील्स फेमस होतात पायऱ्यावरून पाणी ते तिथे आहे. आणि तिथून नंतर आपण खाली उतरलो. खाली उतरायला आपल्याला जवळजवळ 30-35 मिनटं लागली असतील. 35 मिनटाच्या आताच आपण खाली उतरलो. परतीच्या प्रवासाला लागतो आपण आता. 1-1:30 वाजले आहेत. आता आपल्याला जवळजवळ 3 तास अजून इथे लागतील. बरं, हा आता व्हिडिओ मी इथेच संपवतो. मी गुरुनाथ करतो. तुम्हाला सर्वांची रजा घेतो.